नमस्कार मित्रांनो. काल दुपारी 2 वाजल्यानंतर पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन गेले आहेत. पण यासोबतच सगळ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न फिरतोय की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार? येणार की नाही? काही तारीख आहे का? सरकारकडून काही अपडेट आहे का? या सगळ्या गोष्टी स्पष्ट करायला आजचा हा व्हिडिओ आहे. सध्या राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका सुरू आहेत. आचारसंहिता लागू आहे आणि 2 तारखेला मतदान होणार आहे. मतदान संपल्यावर निकाल लागतील आणि या पहिल्या टप्प्यातील आचारसंहिता तात्पुरती स्थगित होण्याची शक्यता आहे, पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत. याच पार्श्वभूमीवर 8 डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. जरी अधिवेशनाचा कालावधी उणीदुणी सांगितला असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उरलेल्या निवडणुकांमुळे वेळापत्रकात बदल होऊ शकतो. कारण कोर्टानं दिलेल्या निर्देशांनुसार जानेवारी अखेरपर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करणे आवश्यक आहे. महानगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका अजून बाकी आहेत. त्यामुळे नगरपंचायत निवडणुका संपताच पुढील टप्प्यांच्या निवडणुकांची घोषणा तातडीने होऊ शकते. या सर्व दरम्यान हिवाळी अधिवेशन कसे चालेल? काही बदल होणार का? यावर आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे. तरीही 8 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार हे निश्चित आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकतेच जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यासाठी अंदाजे 18 ते 1900 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार असल्याचे सांगितले होते. मात्र या निधीची तरतूद अद्याप अधिकृतपणे करण्यात आलेली नाही. आता ही तरतूद पूर्वीण मागण्यांद्वारे केली जाणार असून हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्या सादर होतील. 9 डिसेंबरला त्यावर चर्चा होईल आणि मंजुरीनंतर राज्यपालांची स्वाक्षरी मिळेल. या पूर्वीण मागण्यात या योजनेचा निधी समाविष्ट होण्याची शक्यता मजबूत आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर शासनाकडून अधिकृत GR काढला जाईल. साधारण 18 ते 1900 कोटींच्या निधीला मंजुरी दिल्यानंतर पुढचा हप्ता वितरित करण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू होईल. अधिवेशनाच्या काळात आचारसंहितेचा गॅप मिळालाच तर या कालावधीत हप्त्याला मंजुरी दिली जाऊ शकते. जर आचारसंहिता ताबडतोब लागू झाली तर हप्ता थोडा पुढे ढकलला जाऊ शकतो. पण सध्याच्या परिस्थितीत अशी शक्यता कमी आहे, कारण अधिवेशन सुरू असताना मंजुरी मिळवणे शक्य होते. म्हणूनच 9 डिसेंबर नंतर GR निर्गमित झाला की हप्ता वितरित होण्याचा मार्ग मोकळा होईल. तोपर्यंत जे काही चर्चा, अंदाज किंवा घोषणा येतील त्या फक्त तात्पुरत्या कल्पना असतील. प्रत्यक्ष रक्कम केवळ अधिकृत GR आल्यानंतरच खात्यात जमा होणार आहे. अधिकृत अपडेट मिळाल्यावर ती तुम्हाला नक्की देऊ. आजच्या व्हिडिओमध्ये बस भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.